नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 42 साईज पहा 42 साईजची बाही कटिंग पाहणार आहे. तर पहा, यामध्ये सर्वसाधारणपणे आर्महोल जो असतो तो 18.5 ते 19 इंचापर्यंत आपला हा आर्महोल म्हणजे मुंडेची जी गोलाई असते, मुंडा घेर जो असतो तो येतो. तर पहा, ब्लाऊजवरती तुम्ही मुंडा घेर मोजा. इथे आपण आज 19 इंच मुंडा घेर जो आहे तो घेणार आहे. हेवी साईज आहे, त्यामुळे पहा हळूहळू आपला जो मुंडा आहे तो वाढत जातो. तर या इथे याचा निम्मा किती होणार आहे? 9.5 इंच. इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीची उंची घ्यायची. पहा, इथे मी 8 इंचाचीच बाही घेते आणि त्यामध्ये 1 इंच आपण प्लस करायचं. पहा, बरोबर इथे मी 9 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. इथेही याच पद्धतीने एक 9 इंचावरती मी पॉइंट देऊन घेते. पहा, आणि एक लाईन ओढून घ्यायची. पहा, बाहीला आकार देण्यासाठी मी बऱ्याच वेळा व्हिडिओ तयार केलेले आहेत, बाहीला आकार कसे द्यायचे वगैरे. तर मोठी बाही कटिंग करताना तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर पहा, या पद्धतीने कटिंग करा. उंचीचं मार्किंग झालेलं आहे. आपण इथे कॅप हाईट घेऊया. कॅप हाईट घेताना घ्यायची आहे 3.5 इंचावरती आणि इथून एक सरळ लाईन अशी ओढून घ्यायची. पहा, 3.5 इंचच कॅप हाईट आपल्याला घ्यायची आहे. आता आर्महोल आपल्याला हवा आहे, म्हणजे हा मुंडा घेर जो आहे तो आपल्याला हवा आहे. तर इथून 9.5 इंचावरती पहा हा पॉईंट द्यायचा. इथून मी पहा या पद्धतीने 9.5 इंचावरती एक पॉईंट दिला. जो काही मुंडा घेर असेल तो इथं घ्यायचा आहे आणि त्यानुसारच आपल्याला बाहीचं कटिंग जे आहे ते करायचं आहे. आता ही जी लाईन आहे पहा, याचा आता सेंटर करा. परत ही म्हणजे या लाईनीचा सेंटर केल्यानंतर 2 भाग तयार होतात आणि परत हा जो एक भाग असतो त्याचा परत आणखीन एक सेंटर तयार करून घ्यायचा. इथेही त्याच पद्धतीने करायचंय. पहा, असं म्हणजे समसमान आपल्याला 4 भाग जे आहेत ते तयार करून घ्यायचे. इथे मी 1 इंच घेणार आहे बाहीला आकार देण्यासाठी. हा पहिला पॉईंट जो आहे तो अर्धा इंच वरती घ्यायचा, दुसरा पॉईंट सुद्धा अर्धा इंच वरती घ्यायचा, हा तिसरा पॉईंट अर्धा इंच खाली. बाहीला आकार देण्याची माझी जी पद्धत आहे सर्व बाहीसाठी पहा, कोणतीही साईज असो एकच असते. इथे या 1 इंचाच्या पॉईंट पासून पहा, मी या पहिल्या पॉईंटवर असा आकार आणलेला आहे. परत इथं सेंटरवरती आणि सेंटरवरून परत या पद्धतीने, म्हणजे पानाचा आकार जो आहे तो जर तुम्हाला परफेक्ट यावा असं वाटत असेल तर पहा, या पद्धतीने आकार द्या. तुमच्या बाहीमध्ये कुठेही घोळ वगैरे येणार नाही. पाठीमागचा आकार देण्यासाठी इथे एक 1/2 इंचाचा पॉईंट घेतलेला आहे मी आणि इथे एक 1/2 इंचाचा पॉईंट घेतला आहे. हे फक्त छोटे छोटे बदल करा, पॉईंट्स घ्या आणि जास्त काही वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटात अशी आपली बाही जी आहे ती कटिंग होते. पहा, आता पहा, या 1 इंचाच्या पॉईंटवरून इथे असं आणि इथे या पद्धतीने हे जे आकार आहेत ते मी दिलेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता आकार जो आहे तो किती परफेक्ट असा आपला आलेला आहे. बाहीला आकार देऊन झाल्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे मार्जिन. तर मार्जिन ब्लाऊजमध्ये 2 असेल तर 2 इंच घ्यायचं आणि 1.5 असेल तर 1.5 इंच घ्यायचं आहे. 6.5 इंच मी दंडघेर घेतलेला आहे आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन आणि हे पॉईंट आहेत ते फक्त जोडायचे. पहा, बाही कटिंग करणं काहीही अवघड नाही. अगदी 5 मिनिटात असं आपलं बाहीचं कटिंग होतं. इथे अर्धा इंच डाऊन करून हा असा
भाग तयार करायचा. तर कितीही मोठी साईज असो या पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग करा. मुंडाघेर मोजता येत नसेल तर याआधीचे माझे बाहीचे व्हिडिओ आहेत किंवा नीलम फॅशन वर्ल्ड या चॅनेलवर मी शिवण क्लास चालू केलेला आहे. त्यावरती मी मुंडाघेर मोजून तुम्हाला बाहीचं कटिंग जे आहे ते सविस्तर सांगते. जर तुम्हाला मुंडाघेर कसा मोजायचा हे समजत नसेल तर त्या चॅनेलवरती पहा, व्हिडिओ बाहीचे मी सांगितलेले आहेत. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा बाहीचं कटिंग करा. अजून म्हणजे पहा, इथे थोडी आता ही लांब बाही आहे, तर फिटिंग करताना हा जो आतला आकार आहे इथे या पद्धतीने थोडीशी अशी आतमध्ये शिलाई घेऊन फिटिंग करायचं. म्हणजे पहा, बाही जी आहे ती बरोबर परफेक्ट अशी बसते, फिट्ट बसते. तिथे घोळ चुन्या वगैरे येतात पहा, ते येत नाही. अशा पद्धतीने आपलं बाही कटिंग झालेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.